वडाळी जयनगर जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामामुळे नागरिक हैराण, पावसात वाहनधारकांची कसरत। वडाळी ते जयनगर या मार्गावर जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले पाईपलाईनचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असतानाही अनेक ठिकाणी खोदकाम करून रस्ता अर्धवट अवस्थेतच सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खोदकाम केलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून ते पावसाच्या पाण्याने भरल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही। परिणामी दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहने वारंवार या खड्ड्यांमध्ये अडकत असून अपघाताचा धोका वाढलाय। विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनले आहे। दररोज शाळकरी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी तसेच ग्रामस्थ या मार्गाचा वापर करतात। मात्र रस्त्याची झालेली दुरावस्था आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। अनेक वाहनांचे नुकसान होत असून प्रवासासाठी पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर तातडीने मुरुम टाकून खड्डे बुजविणे आणि रस्ता पूर्ववत करणे अपेक्षित होते। मात्र अद्यापही आवश्यक ती उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे। या संदर्भात संबंधित विभागाने व ठेकेदाराने तात्काळ दखल घेऊन वडाळी ते जयनगर मार्गावरील सर्व रस्ते मुरुम टाकून भरावेत, रस्ता सुरक्षित करावा आणि जलजीवन मिशनचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। भविष्यात कोणताही अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट।